श्री स्वामी समर्थ. उद्या शनिवार. प्रत्येक आईने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी शनिदेवाला अर्पण करा. या 3 वस्तू उंबरठ्यावर ठेवा. चौमुखी दिवा. नमस्कार मित्रांनो. उद्या शनिवार, एक असा दिवस जो तुमच्या मुलांच्या आयुष्याचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. आपल्या मुलांसाठी आपण दिवस रात्र कष्ट करतो, त्यांच्या प्रगतीसाठी देवाकडे साकडं घालतो. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्याच्या शनिवारी असा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे जो तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून त्यांना दीर्घ आयुष्य आणि अफाट यश देऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 खास वस्तू सांगणार आहे ज्या शनिदेवाला अर्पण केल्याने तुमच्या मुलांवर ओढवलेली संकट कायमची टळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक चौमुखी दिवा का आणि कसा लावायचा, ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा आणि शनिदेवाचा आशीर्वाद नांदेल. हे मी सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय हा तुमच्या मुलांच्या कुंडलीतील सर्व मोठा दोष घालू शकतो. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते. मातांनो, अनेकदा आपण पाहतो की मुलं खूप हुशार असतात, पण ऐनवेळी त्यांच्या प्रगती थांबते. कधी त्यांना सतत आजारपण येतं, तर कधी त्यांच्या शिक्षणात किंवा नोकरीत अडथळे येतात. तुम्हाला कधी प्रश्न पडला का की असं का होतं? कधी कधी ही केवळ योगायोग नसून ग्रहांची चाल असते. शनिदेव हे कर्माचे देवता आहे. जर आपण त्यांना प्रसन्न केलं तर ते आपल्या मुलांच्या मार्गातील काटे दूर करतात. उद्याचा शनिवार हा सामान्य शनिवार नाही. उद्या असा काही ठराविक वस्तू अर्पण करायच्या आहे ज्या कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातच असतील, पण त्याचं महत्त्व तुम्हाला माहीत नसेल. पहिली वस्तू काळे तीळ. पहिली वस्तू आहे काळे तीळ. शास्त्रानुसार काळे तीळ हे शनिदेवाचे अत्यंत प्रिय आहे. पण ते केवळ अर्पण करायचे नाहीत. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून मुलाला आंघोळ घाला आणि त्यानंतर मुठभर काळे तीळ एका काळ्या कपड्यात बांधून शनी मंदिरात दान करा. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. दुसरी वस्तू मोहरीचे तेल आणि खिळा. दुसरी गोष्ट म्हणजे मोहरीचं तेलाचा अभिषेक. पण थांबा, यात एक गुप्त उपाय आहे. एका वाटीत मोहरीचं तेल घ्या, त्यात एक लोखंडी खिळा टाका आणि मुलाला त्या तेलात स्वतःचा चेहरा पाहायला सांगा. छायादान. त्यानंतर ते तेल शनिदेवाच्या चरणी अर्पण करा. हा उपाय केल्याने मुलांवरील वाईट नजर किंवा संकट दृष्ट कायमची निघून जाते. तिसरी वस्तू काळा धागा किंवा निळे फूल. तिसरी वस्तू जी मुलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे अपराजिताची निळी फुले किंवा काळा धागा. जर मुलाला अभ्यासात एकाग्रता मिळत नसेल तर उद्या शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाजवळ काळा धागा मुलाच्या उजव्या हाताला बांधा. बघा, त्यानंतर तुमच्या मुलाच्या बुद्धीत होणारा बदल तुम्हाला स्वतःला जाणवेल. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या उपायाकडे. उंबरठ्यावरील चौमुखी दिवा. आपल्या घराचा उंबरठा हा लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान असतो. उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात कणकेचा एक दिवा तयार करा
त्याला चारही बाजूंनी वात लावा. चौमुखी. या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाका आणि 2 काळे मिरे त्यात टाका. हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर अशा प्रकारे ठेवा की त्याची एक ज्योत घराच्या बाहेरच्या बाजूला असेल. हा दिवा लावताना मनातल्या मनात ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा आणि आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा. हा चौमुखी दिवा तुमच्या घराचे वाईट शक्तींपासून रक्षण करतो आणि मुलांच्या यशाचे दरवाजे उघडतो. काही खास गोष्टी लक्षात ठेवा. उद्याच्या दिवशी कोणाकडूनही मोफत लोखंड किंवा तेल घेऊ नका. घरामध्ये मोठ्यांचा, विशेषतः वडिलांचा किंवा आजोबांचा अपमान करू नका, कारण शनिदेव ज्येष्ठांच्या अपमानाने क्रोधित होतात. जर तुमच्या मुलाला सतत भीती वाटत असेल तर उद्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला सांगा. चौमुखी दिवा शनिदेवाची कृपा आणि घराचे संरक्षण कवच. मातांनो आणि भगिनींनो, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तो म्हणजे घराच्या उंबरठ्यावर लावला जाणारा चौमुखी दिवा. हा केवळ एक दिवा नाही, तर ते तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचं एक सुरक्षा कवच आहे. चौमुखी दिव्याचा अर्थ आणि शनिदेवाचा संबंध सांगते, ऐका. शनिदेव हे न्याय देवता आहेत. त्यांच्याकडे चारही दिशेंचे ज्ञान आणि अधिकार आहे. जेव्हा आपण 4 वातींचा चौमुखी दिवा लावतो तेव्हा आपण शनिदेवाला हे सांगत असतो की हे देवा, माझ्या मुलाच्या आयुष्यात 4ही दिशांनी येणारी संकट तू थोपवून धर. शनिदेवाचा प्रभाव हा केवळ एका बाजूने नसतो, तर तो सर्व बाजूंनीच असतो. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4ही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा कणकेच्या दिव्यात उतरते आणि कुणाची वाईट नजर किंवा पितृदोष त्यांच्यापासून आपल्या मुलांचे रक्षण होते. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे आहेत आणि हा दिवा म्हणजे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रज्वलित केलेली एक आशेची ज्योत आहे. उंबरठ्यावरच का सांगते, ऐका. तुम्हाला माहीत आहे का, घराचा उंबरठा म्हणजे दहलीज हा साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि तिथेच राहू केतूचा प्रभावही असतो. घराच्या आत येणाऱ्या प्रत्येक संकटाला उंबरठ्यावर रोखण्याची ताकद या चौमुखी दिव्यात असते. शनिवारी संध्याकाळी जेव्हा आपण हा दिवा उंबरठ्यावर ठेवतो तेव्हा शनिदेवाची क्रूर दृष्टी सौम्य होते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्या घरात प्रवेश करतात. ज्या मुलांच्या कुंडलीत शनीची 7.5 किंवा ढैया चालू आहे त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे अमृत आहे. हा दिवा लावल्याने मुलांच्या प्रगतीमधील अडथळे जे अदृश्य शक्तींमुळे किंवा ग्रहदोषांमुळे येत आहेत ते जळून खाक होतात. या दिव्यामध्ये आपण मोहरीचे तेल वापरतो. मोहरीचे तेल हे शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे, कारण ते उष्णता आणि शक्तींचे प्रतीक आहे. जेव्हा हे तेल जळते तेव्हा त्यातून निघणाऱ्या धूर घरातील नकारात्मक लहरींना नष्ट करतो. या दिव्याच्या 4 वाती म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्या मुलाने धर्माने वागावे, त्याने अफाट संपत्ती मिळवावी, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्याला मानसिक शांती मिळावी. या 4ही गोष्टींची प्राप्ती या एकाच चौमुखी दिवा करून देतो. विचार करा मातांनो, एक आई जेव्हा आपल्या मुलासाठी व्याकुळ होऊन देवाकडे प्रार्थना करते तेव्हा देवही धावून येतो. उद्याचा शनिवार तुमच्यासाठी ती संधी आहे. हा दिवा लावताना फक्त दिवा लावू नका, तर त्यात आपली माया, आपली ममता आणि आपल्या मुलांबद्दलची काळजी अर्पण करा. तेव्हा तो दिवा उंबरठ्यावर शांतपणे जळत असेल तेव्हा समजून जा की शनिदेव स्वतः तुमच्या घराच्या दारावर पहारा देत आहे.
आता तुमच्या मुलांचं कोणीही वाकडं करू शकणार नाही. ज्या मुलाला नोकरी मिळत नाही आहे, ज्यांचं लग्न ठरत नाही आहे किंवा जो वारंवार आजारी पडतो, त्या मुलांच्या हाताने जर हा दिवा लावला तर त्यांचं नशीब सोन्यासारखं चमकल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की तुमच्या मुलांचं भलं व्हावं, तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम शनैश्चराय नमः लिहायला विसरू नका. भक्तांनो, श्रद्धा आणि सबुरी केलेले हे उपाय नक्कीच फळ देतात. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई वडिलांची प्रार्थना ही सर्वात मोठी शक्ती असते. मला खात्री आहे की उद्याचा हा शनिवार तुमच्या कुटुंबात आनंदाची लाट घेऊन येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.